नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एफ-आयज म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने अडानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये जून 2025 या क्वार्टरमध्ये काय काय चेंजेस केले आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयची मार्च क्वार्टरमध्ये हिस्सेदारी होती 17.58% आणि जून 2025 या क्वार्टरमध्ये एफ-आयने या कंपनीमधून आपली हिस्सेदारी 1.73%ने कमी केली आणि आता जून 2025 नुसार या कंपनीमध्ये एफ-आयची होल्डिंग आहे 15.85%. म्हणजे मित्रांनो, या कंपनीमधून जून क्वार्टरमध्ये एफ-आयने 1833.85 कोटी रुपयांची डिसइन्व्हेस्टमेंट केली आहे. आणि मित्रांनो, आपण अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.19%, एफ-आयची होल्डिंग आहे 15.85%, डी-आयची होल्डिंग आहे 6.89% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.08%. चला आता बोलूया अंबुजा सिमेंट्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये मार्च क्वार्टरमध्ये एफ-आयची हिस्सेदारी होती 8.60% आणि मित्रांनो, जून क्वार्टरमध्ये या कंपनीमधून एफ-आयने आपली 1.16% हिस्सेदारी कमी केली आहे आणि आता जून क्वार्टरनुसार या कंपनीमध्ये एफ-आयची हिस्सेदारी राहिलेली आहे 7.44%. म्हणजे जून क्वार्टरमध्ये अंबुजा सिमेंट्स लिमिटेडमध्ये एफ-आयने 1662.67 कोटी रुपयांची हिस्सेदारी सेल केली आहे. आणि मित्रांनो, आपण जर अंबुजा सिमेंट्स लिमिटेडचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर या कंपनीमध्ये जून 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.57%, एफ-आयची होल्डिंग आहे 7.43%, डी-आयची होल्डिंग आहे 18.49% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 6.30%. चला आता नेक्स्ट कंपनीबद्दल बोलूया. आणि नेक्स्ट कंपनीचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च क्वार्टरमध्ये एफ-आयची या कंपनीमध्ये हिस्सेदारी होती 12.45% आणि जून क्वार्टरमध्ये एफ-आयने या कंपनीमधून आपली 0.87% हिस्सेदारी सेल केली आहे. आणि आता जून क्वार्टरनुसार या कंपनीमध्ये एफ-आयची होल्डिंग राहिलेली आहे 11.58%. म्हणजे मित्रांनो, जून क्वार्टरमध्ये अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमधून एफ-आयने आपली 924.82 कोटी रुपयांची हिस्सेदारी विकली आहे. आणि मित्रांनो, आपण जर पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा तर जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.91%, एफ-आयची होल्डिंग आहे 11.58%, डी-आयची होल्डिंग आहे 2.86% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.64%. चला आता बोलूया अडानी एंटरप्राइजेज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मार्च क्वार्टरमध्ये या कंपनीमध्ये एफ-आयची होल्डिंग होती 11.71% आणि जून क्वार्टरमध्ये एफ-आयने या कंपनीमधून आपली 0.17% हिस्सेदारी विकली आहे. आणि आता जून क्वार्टरमध्ये या कंपनीची हिस्सेदारी या कंपनीमध्ये एफ-आयची हिस्सेदारी राहिलेली आहे 11.54%. म्हणजे एफ-आयने या कंपनीमधून जून क्वार्टरमध्ये जवळपास 490 कोटी रुपयांची आपली हिस्सेदारी विकली आहे. आणि मित्रांनो, आपण जर अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.97%, एफ-आयची होल्डिंग आहे
0.55%, DISची होल्डिंग आहे 7.04% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.44%. चला आता बोलूया अडानी टोटल गॅस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये मार्च क्वार्टरमध्ये FISची हिस्सेदारी होती 13.22% आणि आता जून क्वार्टरमध्ये या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 13.01%. म्हणजे जून क्वार्टरमध्ये FISने या कंपनीमधली आपली 0.21% हिस्सेदारी विकली आहे. म्हणजे FISने आपली 151.97 कोटी रुपयांची हिस्सेदारी विकली आहे अडानी टोटल गॅस लिमिटेड मधली. आणि मित्रांनो, जर आपण अडानी टोटल गॅस लिमिटेडचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.80%, FISची होल्डिंग आहे 13.02%, DISची होल्डिंग आहे 6.31% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.87%. आता बोलूया ACC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये FISची मार्च क्वार्टरमध्ये हिस्सेदारी होती 4.83% आणि जून क्वार्टरमध्ये आहे FISची होल्डिंग ACC लिमिटेडमध्ये 4.66%. म्हणजे जून क्वार्टरमध्ये ACC लिमिटेडमधून FISने आपली 0.17% हिस्सेदारी कमी केली आहे. म्हणजे ACC लिमिटेडची 61.22 कोटी रुपयांची हिस्सेदारी FISने विकली आहे जून क्वार्टरमध्ये. आणि मित्रांनो, आपण जर ACC लिमिटेड या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 56.69%, FISची होल्डिंग आहे 4.66%, DISची होल्डिंग आहे 24.13% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 14.36%. चला आता बोलूया अडानी पॉवर लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये मार्च क्वार्टरमध्ये FISची हिस्सेदारी होती 12.37% आणि जून क्वार्टरमध्ये FISची हिस्सेदारी 0.09%ने वाढून झाली आहे 12.46%. म्हणजे या कंपनीमध्ये जून क्वार्टरमध्ये FISने नेट इन्व्हेस्टमेंट केली आहे 200.84 कोटी रुपयांची. आणि मित्रांनो, आपण जर अडानी पॉवर लिमिटेडचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.96%, FISची होल्डिंग आहे 12.46%, DISची होल्डिंग आहे 1.76% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.82%. चला आता बोलूया अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च क्वार्टरमध्ये या कंपनीमध्ये FISची हिस्सेदारी होती 13.43% आणि जून क्वार्टरमध्ये FISने आपली हिस्सेदारी 0.09%ने वाढून जून क्वार्टरमध्ये FISची हिस्सेदारी अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडमध्ये झाली आहे 13.52%. म्हणजे जून क्वार्टरमध्ये FISने या कंपनीमध्ये 283.80 कोटी रुपयांची नेट इन्व्हेस्टमेंट केली आहे. आणि मित्रांनो, आपण जर अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.89%, FISची होल्डिंग आहे 13.53%, DISची होल्डिंग आहे 15.15% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 5.46%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण FISने अडानी ग्रुपच्या कंपन्यामध्ये जून क्वार्टरमध्ये काय काय चेंजेस केले आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ
मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.